वाढण्याची शक्यता आहे। या योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केलेली आहे। होय, ही बातमी खरी असून लवकरच लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवले जाणार का हे देखील पाहणे गरजेचे आहे। कारण पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालात असं नमूद करण्यात आलं आहे की लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे वैद्यकीय खर्चासाठी किंवा कुटुंबातील इतर आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले जात आहे। आणि त्यासाठी आता हे देखील पाहणे गरजेचे आहे की नक्कीच लाडक्या बहीण योजनेचे पैसे आता वाढून किती केले जाणार आहे। याविषयी अधिकची माहिती आपण सूत्रांकडून जाणून घेऊ। लाडकी बहीण योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा अशी शिफारस पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीची आहे। या समितीने काही अहवाल तयार केला होता। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणि ओडिशाची एक सुभद्र योजना जवळपास सारख्याच आहेत। या दोन्ही योजनांचा अभ्यास या समितीने केला होता आणि यात त्यांच्या या अहवालात एक महत्त्वाचा निष्कर्ष निघालेला आहे। या योजनांमुळे महिलांच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेत महाराष्ट्रात 84% वाढ झाल्याची माहिती या त्यांच्या निष्कर्षात आलेली आहे आणि त्यामुळे महिलांच्या डिजिटल व्यवहारांना गती मिळाली आहे। लाभार्थी महिलांकडून यूपीआयचा वापर वाढलाय आणि या सगळ्या पैशांचा वापर वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी केला जात असल्याचा अहवालात निष्कर्ष आहे। त्यामुळेच कुठेतरी पंतप्रधान आर्थिक सल्लागार जी समिती आहे या समितीने लाडक्या बहिणीचे पैसे महागाईनुसार वाढवता येतील का असा विचार केला जावा असा एक निष्कर्ष या अहवालात दिलेला आहे। त्यामुळे एक जमेची बाजू एक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बाजू अशी होऊ शकते की भविष्यात या लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे वाढवले जातील। आपल्याला सातत्याने माहिती आहे की महाराष्ट्र सरकारनेही वेळोवेळी सांगितलेले आहे की ही जी रक्कम आहे 1500 रुपयावरून 2100 रुपये केली जाईल। तर असं होऊ शकतं भविष्यात लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे हे वाढवले जातील। नक्कीच आता हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे कारण पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार समितीनेच असं नमूद केलं आहे। त्यामुळे नजीकच्या काळात आपलं सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे किती रुपयाने वाढणार हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता हे पैसे का नेमकं वाढवले जात आहे ते देखील आपण बघणार आहोत, ज्यामध्ये महागाईनुसार योजनेची रक्कम वाढवा असं केंद्रीय समितीचे सल्लागार समितीने सुचवलं आहे। त्यानंतर पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीकडून योजनेचे समर्थन करण्यात आलं आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे की बँक खात्यात पैसे जमा झाल्यामुळे महिलांच्या मासिक खर्चात 46% वाढ झाली आहे। त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं आहे की योजनेचा पैशांचा वापर मुलाचं शिक्षण आरोग्यासाठी केला जातोय हे देखील समितीने नमूद केलं आहे आणि त्यामुळे लाडक्या बहीण योजनेमुळे महिलांची बचत देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे असं देखील समितीने सुचवलं। त्यानंतर महागाईनुसार योजनेची रक्कम वाढवा असा सल्ला पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार समितीकडून राज्यांना देण्यात आला आहे। आता हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे की आपलं राज्य सरकार लाडक्या बहीण योजनेमध्ये नेमकं किती रुपयाची वाढ करतं आणि ती वाढ कधी केली जाणार, कारण यापूर्वी देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल वेळोवेळी सूतोवाच केलं आहे की लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवले जाणार आहेत। परंतु राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती बघता लाडक्या बहीण योजनेचा मोठा बोजा हा राज्य सरकारच्या तिजोरीवरती आहे, राज्याच्या तिजोरीवरती आहे आणि नक्कीच अशात हे पाहणं गरजेचं आहे की सरकार नेमकं लाडक्या बहीण योजनेमध्ये किती रुपयाची वाढ करणार आणि कधी करणार। याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा।